तर भावांनो, स्वागत आहे टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये। पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। किलोमीटर बघू शकता, इथनं सुरुवात करतोय आपण आणि टायमिंग पण बघू शकता भावांनो। आज संडेला आज मी नाईटची अर्निंग तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओ मध्ये। सकाळी किती सर्च लागतो आणि कुठं कुठं लागतो, काय वातावरण आहे मार्केटमध्ये, रेट वाढलेत का नाही, सगळे अपडेट मी या चॅनलवर तुम्हाला देणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। Call is now being recorded. My job. हॅलो हा बोला ना। 4676 टोयोटाचे तुमचेच आहे का रोमिओ? हा काय आलं? ते गाडी मागच्या टायरलाच हालतं तुमच्या गाडीचं। मी आता ड्रायव्हिंग करत होतो। ओके मी चेक करतो। बरं झालं त्यांना दादा सांगा बॅक साईडला ड्रायव्हिंगचा आहे ना, बॅक साईडचा टायरलाच हालतोय तो। टायर टाकला झालं म्हणून हलतं दाखवत असेल। ते एवढं निघून पडलं असं वाटायला लागलंय ते। मी सांगतो त्याला, ते नक्षी खराब झाली त्याची। हा का? चालेल चालेल। चल धन्यवाद सांगितलं। ओके ओके। काय वाटलं ते भावानं, त्याचा टायर हलतोय कधी कधी आपण गडबडीत नाही का स्क्रू ते टाईट करायला विसरतो आपण गडबडीत, टायर पंक्चर झाल्यामुळे किंवा काहीतरी तुटलेला असतं आपल्याला कळत नाही गडबडीमध्ये, पुढे आपण ड्रायव्हिंग करत असतो। त्यामुळे मला वाटलं एकदा कन्फर्म करून घ्यावं। मला लय वेळ झालं मी त्या गाडीच्या मागे, मला डाऊट येत होता मनात काहीतरी असेल म्हणून मी म्हटलं डाऊट तरी क्लिअर करून घ्यावं, एकदा माहिती तरी द्यावं त्या गाडी चालवून। मी त्यांना कॉल केला आणि 531 मध्ये टाकी फुल झाली माझी। 0 करूया। ह्याच्या आधी एक ट्रिप मारली होती, साईडला स्क्रीन मध्ये दिसत असेल। आणि टायमिंग बघा, आता रावेतला आहे मी, रावेतच्या सीएनजी पंपावर आहे आता। बघूया आता ट्रिप कुठली वाजते काय वाजते सांगतो मी तुम्हाला। आत्ता आहे ना भावानं दुसरी ट्रिप घेऊन आलोय मी कसबा पेठेमध्ये, नाही का कसबा पेठ गणपतीच्या इथं ड्रॉप झालाय माझा। तर आता मी शनिवारवाड्याच्या इथं ड्रॉप झालाय, शनिवारवाड्याच्या इथं येऊन थांबलोय मी। तर त्या कस्टमरने ना पिकअप लोकेशन पण चुकीचं टाकलं होतं भावानं। मी स्क्रीन देतोय तुम्हाला, ती स्क्रीन बघा। ते झालं ठीक आहे, समजू शकतो आपण, कधी कधी होतं माणसाकडनं। एवढं शिकून पण माणसांना काय फायदा नाही माहितीये का, कारण की काय होतं ठीक आहे चालतं समजून, वन साइड ठीक आहे समजून घेऊ शकतो। ह्या माणसाने ड्रॉप लोकेशन पण चुकीचं टाकलंय भावांनो। ड्रॉप लोकेशन त्याचं कुठं दाखवतंय, मी कुठं एंट्री ट्रिप केली बघा, इथे साईडला दिसत असेल ड्रॉप, हे पण स्क्रीन बघा। ड्रॉप लोकेशन ह्याचं कसबा पेठ गणपतीचे इथं आहे। त्या सरांना म्हटलं मी, सर तुम्ही चुकीचं लोकेशन का टाकलं, नाही तुम्ही लोक एक्सेप्ट करत नाही ट्रिपा म्हणून। आम्ही पहिली गोष्ट आहे ना, त्यांनी स्टेशन टाकलं होतं, त्यानंतर त्यांनी फ्रॉड केलं माझ्यासोबत। मग नंतर ना काय झालं माहितीये का, कसबा पेठ टाकलं फक्त त्यांनी, नाही का। नंतर ना त्याचं ड्रॉप पण दुसरीकडे बर का, कसबा पेठ गणपतीच्या इकडं। मग त्याला सर म्हटलं तुम्ही असं काय केलं, तर तो म्हणतोय मला तुम्ही लोक ट्रिप एक्सेप्ट करत नाही। ज्याला जायचं नाही तर तो कशाला जाईल तिकडं, ज्याला जायचं तो जाईल ना। पण तुम्ही असं चुकीचं लोकेशन टाकून हे करू नका ना दुसऱ्यांना। तुम्ही एक्स्ट्रा पैसे देत नाही किलोमीटरनी मागितल्यावर, तुम्हाला खूप प्रॉब्लेम होता। आणि तुम्ही आता मी त्याला म्हटलं 25 रुपयांनी 2 किलोमीटर घेऊन आले, 50 रुपये दर, तर नाही म्हटला माहितीये का। अशा लोकांचे व्हिडिओ बनवून आहे ना व्हायरल करू वाटतं, पण कधी कधी जाऊ दे म्हणतं, डोकं शांत ठेवायला लागतं माहितीये का। एकदा मूड ऑफ झाला ना तर मूड ऑफच होता भावानं। असे लोक मलाच भेटतात का तुम्हाला पण भेटतात? कमेंट करून सांगा एकदा तरी, कळू दे। पिकअपला चाललंय भावानं, पिकअपलाच 15 मिनिटं दाखवतंय, इथं अर्धा तास बसून ट्रिप पडता येते, पण खूप वेळ झाला, रेटच भेटत नाहीये। आता इथनं पडली आम्हाला, इकडनंच आहे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथं आहे मी। तर चाललोय पिकअप करायला, बघू शकता तुम्ही पुढं आज ट्रॅफिक काहीच नाही बरं का। एअरपोर्टला आलोय आता, बघू शकता तुम्ही, इथं सगळं एअरपोर्ट आहे। एअरपोर्टला आलोय आता, एअरपोर्टला ड्रॉप केलंय, स्वारगेटवरून घेऊन आलो होतो बसून 300 रुपयाचे। सरांना ड्रॉप केलंय, तिकडं चालले सर, सरांना ड्रॉप केलं। आता एअरपोर्टला आहे ना 250 ओलाला गाड्या दाखवतोय आणि 341 उबेरला दाखवतोय भावांनो। काय सांगायचं, इतके गाड्या झाल्यात ना नादच खोळा, इतक्या गाड्या। आणि इथं पण अजून गाड्या आहेत, इकडं पण गाड्याचा ढीग लागलाय भावांनो, बघू शकता तुम्ही, इतके गाड्या झाल्यात ना। प्रीमियर वाल्यांचं आहे तिकडं। तर आहे ना मी आता बघतो इथं थांबायचं काय नाव घ्यायना, बघू नंबर जरा कमी करतो जाऊन बाहेर ओलाचा, एक राऊंड टाकतो, मग बघू काय होते काय नाही। 3रा मजला आहे बरं का, 4थ्या मजल्यावर ना खाली चाललोय।
एवढा जाम आहे ना, जाम. कस्टमर वैतागलाय. 2-3 वेळा फोन केला त्यांनी मला. हे रॅपिडो आहे, तर रॅपिडोच्या ड्रायव्हर येऊन इथं पिकअप करतात ना तिसऱ्यावर, यांच्यामुळे इतकं जाम लागतंय ना. इथली सिस्टीम पण लय भांगर आहे माहिती आहे का. कमेंट मध्ये सांगा भावांनो, तुम्ही कधी कधी ट्रॉफिक मध्ये अडकता का इथं बघा, इथं आडवे हे लावलेत. आता हे जो माणूस दिसतोय का तुम्हाला समोर, ह्याची भांडणं चालू होती बरं का एका ड्रायव्हर सोबत. लय घाण बोलत होता ड्रायव्हरला, आणि ड्रायव्हर पण ह्याच्यावर चांगलाच शेडी लावून वरती गेलाय. किलोमीटर बघा भावानं, टायमिंग बघा. इथंच आपण एंड करणार आहे माहितीये का. काय विषय तुम्हाला सांगतो, ऐका जरा नीट. एअरपोर्टला बसलो होतो. एअरपोर्टला आज रविवार वाटतच नाही भावानं माहितीये का. इतका बोर झालाय रविवार आजचा. वाटत पण नाही रविवार आहे म्हणून नाईटला. नाहीतर आत्ता इतका भयानक सर्च असतो ना सगळीकडं. काय झालंय काय माहिती, 2-4 दिवस झालं खूपच कमी धंदा आहे. त्यामुळे मी म्हटलं जावं आता घरी, आणि सकाळीच गाडी लवकर 4-5 वाजता नाही का. आता वाजलेत 11:30. तर CNG टाकलं होतं मी. तुम्ही बघा टोटल मी आहे ना, एक पहिली ट्रिप माझी रावेतची होती 480 रुपयाची. पेटला गेलो रावेतवरून, कसबा पेठवरून मग इकडं आलो आपलं ह्याला कसबा पेठवरून. मग एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टला भयानक गाड्या होत्या, काय सांगायचं तुम्हाला. मग कर्वेनगर घेऊन आलो. आता कर्वेनगर वरनं घरी जाणार आहे मी, कारण की खूप बेकार अवस्था आहे गाड्याची. तिथं खाली थांबलो होतो मी. इतके लोक आहेत ना, एमटी गेलेत ना तिथनं घरी एअरपोर्ट वरून, मोकळे गेलेत. आणि आज सुट्ट्यामुळे लोक कंपनीवाल्यांच्या गाड्यांचा पण ढीग लागला होता. त्यांना पण सुट्टी असते, मग ते पण ओला उबेरला गाडी चालवतात सुट्टीच्या दिवशी. त्यामुळे ना लय भयानक अवस्था झाली होती आज. तरी पण माझे 1500-1600 रुपये झाल्यात. तुम्हाला स्क्रीनशॉट देतोय. आणि रावेतला CNG टाकलं होतं, तेवढं CNG मध्ये तेवढं झालं भावांनो.